तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. एकदम रात्रीचे 8 ते 9 वाजलेत आणि मस्तपैकी आपल्याकडे आज काजवा महोत्सव आहे. काजवे निघाले, एकदम सुरुवात झाली. मेचा शेवटचा आठवडा आहे आणि जून या महिन्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये कळसुबाई शिखराच्या पायथ्याला आपलं पेणशेत गाव आहे आणि आपल्या गावात पण काजवा महोत्सव बऱ्यापैकी चालतो. बऱ्यापैकी काजवे आपल्याकडे पण आहेत. तर चला आज तुम्हाला काजवे दाखवतो. भरपूर सारे काजवे निघतात. एकदम झाड आहे ना, झाड एकदम प्रकाशमय होऊन जाते. आता सध्या चंद्राचा भरपूर उजेड आहे, तरी पण आपल्याला काजवे पाहायला भेटतात. त्याला इकडे काजवा महोत्सव पण एक दोन तरुणांनी आयोजित केलाय, तिकडे पण आपल्याला चक्कर मारायचे. काजवा महोत्सवाला किती रिस्पॉन्स आहे ते पण दाखवतो तुम्हाला. तुम्हाला पण काजवे बघायला यायचे असतील तर नक्की DM करा, कॉमेंट करा आणि चला जाऊयात आपण काजवा महोत्सव पाहायला, काजवे बघायला. हे झाडांवरती काजवे चमकतात बघा. सादडीचं झाड आहे आणि त्याच्यावरती भरपूर सारे काजवे असतात. इकडे वरती भरपूर सारे क्लाउड आहे सध्या, तो पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे लाईट जी चमकते ही काजवेची लाईट आहे. आपण मोबाईलची टॉर्च लावली तरी पण आपल्याला काजवे दिसतात. तेव्हा आपण मोबाईलची टॉर्च जेव्हा बंद करू ना, एक नंबर काजवे दिसणार आहेत आपल्याला. कारण भरपूर सारे काजवे आपल्या पेणशेत गावामध्ये पण आहेत. तर नक्कीच व्हिडिओ खूप छान होणार आहे. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर हे बघा, ही लाईट आहे इकडं आणि इकडे काजवा महोत्सव एव्हरग्रीन भंडारदरा या टीमने आयोजित केला आहे. इकडे भरपूर सारी लाईटिंग लावलेली आहे आणि 30-35 जणांचा ग्रुप आहे त्यांच्याकडं. इकडं टेंट आहे समोर आणि हवा भरपूर आहे, त्याच्यामुळं काही जास्त काही अरेंजमेंट त्यांनी आज केली नाही. परंतु पुढच्या 6 तारखेला चांगला महोत्सव ठेवलेला आहे त्यांनी, कार्यक्रम आयोजित केलेले. मस्तपैकी हे नियोजन आहे त्यांचं. इकडे आमची सारी टीम. तर चला काजवे बघायला जायचं आपल्याला. अजून आपल्यासोबत ही गँग आहे. आता कुठे झाले परवा आता आपण म्हणून तुम्ही पण या. चला, समोर काजू आहेत आणि लाईट बंद केल्याशिवाय आपल्याला काजू दिसणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला लाईट बंद करावं लागेल. थोडा पुढे जाऊ आपण आधी, मग काजू पोहोचा. हवा भरपूर आहे या झाडांना, सगळं काजूत. पण आपल्या मोबाईलला टॉर्च असल्यामुळे दिसत नाही, आपल्याला टॉर्च बंद करावं लागेल. सगळीकडे अंधार आणि थोडा वेळ थांबायला लागेल. आमच्याकडे लय काजू येते म्हणून मी बघायला आलतो. म्हणलं इकडे लय राहतात, गेल्या वर्षी मी आलतो ना. नाही, इकडे राहतात पण यावर्षी काय आमच्या इकडे दाखवतो चल तुला, काय म्हणशील काय येते का. लय काजू येते. मुक्कामी लोकात का? हा, मुक्कामी राहतात ना. अरे आम्याच घेतले नाही 100 आणि इकडे चंद्राचा उजेड आहे, तरी पण थोडेफार काजू इकडे चमकतात. इकडे भरपूर सारा चंद्राचा उजेड आहे, पौर्णिमा असल्यामुळं. जेव्हा चंद्र नसेल ना, तेव्हा पूर्ण झाड आपलं लखलखट होऊन जाणार आहे. तरी भरपूर सारे आपल्याला काजू इथे दिसतात. चला काजू बघा. नाही रे, लय काजू येते. आईला झाड उभं ना किती तिकडे. बघ ना किती चमकत आहे. नाही, याच्या उभं ना किती दाटत पूर्ण. कवर चालू राहत रे पाहिजे नंतर. त्यांच्या गाडीत पाय घालायचे तर मला सरपंच होते फक्त. त्यांची आई धवायची डायरेक्ट. मास्टरच्या इथं
इथं लय झाडं होती पण त्या तोडला ना खाली पटक्याला. लई काजू भरून डायरेक्ट जाम गाड्या थांबायच्या रात्रीच्या वेळेला. बंगल्यात आहे ते हे बघ. तर चंद्राच्या प्रकाशामुळे आपल्याला काजू काही बघायला भेटले नाही, इतके थोडेफार दिसले पण तू इतका म्हणा तसा रिस्पॉन्स नाही. तर आपण जर काजू बघितले ना अजून 4-5 दिवसानंतर पौर्णिमा संपल्यानंतर जेव्हा चंद्र गायब होईल ना तेव्हा काजू बघायचे. एकदम झाडच्या झाड पूर्ण लखलखते, तेव्हा पण तुम्हाला व्हिडिओ टाकल. तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. पुढच्या वीकला कोणाला जर काजूला यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.